सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे। सोनं चांदीवरील आयात शुल्क 6% 15% करण्यात आलेले आहे। आजपासूनच 15% आयात शुल्क लागू करण्यात आले। सोनं चांदीची आयात रोखण्यासाठी केंद्र सरकारनं हे महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय। हे वाढीव शुल्कामुळे मौल्यवान धातूंचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या देशातील मागणी कमी होऊ शकते। तरीही यामुळे भारताची व्यापार तूट कमी होण्यास आणि आशियातील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक असलेल्या रुपयाला आधार मिळण्यास मदत होऊ शकते। याबाबत संवाद साधलेला आहे जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांच्याशी। पाहूया। खरं तर आयात शुल्क सरकारने सोनं आणि चांदीवर लावलेलं आहे, काय परिणाम होतील? नक्कीच काल आणि आजमध्ये हा एक मोठा फेरबदल झालेला आहे। पहिले जे आयात शुल्क 5% होतं ते 10% झालेलं आहे, दुप्पट झालेलं आहे। पहिले जे सेस, ज्याला ॲग्रिकल्चर सेस म्हणतात, ते 1% होतं ते 5% झालेलं आहे, म्हणजे 5 पट वाढलेलं आहे। दोन्ही जर बघितलं तर जे पहिले आम्हाला ड्युटी 6% लागायची ती आता 15% झालेली आहे आणि त्याच्यात समजा GST मी ॲड केलं 3%, तर पहिले ते 9% पडायचं, तर ते 18% झालेलं आहे। सोन्याच्या भावात काल आणि आजमध्ये एका किलो मागे जवळजवळ 12 ते 13 लाख रुपये एक्स्ट्रा लागतील आणि नक्कीच भारतीय सरकारने हे जे पाऊल उचललेलं आहे ते आपले फॉरेन रिझर्व्ह बाहेर न जावं याच्यासाठी उचललेलं आहे आणि एका किलो मागे 8,30,000 35,000 जे ड्युटी लागायची ती थेट 20 लाखाच्या वर वाढलेली आहे। त्याच्यामुळे आज आणि कालमध्ये सोन्याच्या भावात टॅक्स या रूपाने जवळजवळ दुप्पट फरक पडलेला आहे। झी मीडियासाठी सुमित अमरकाणे, नागपूर।